नमस्कार, पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला पायनॅपल फ्लेवरमध्ये जो केक आहे तो आज आपण इथे बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 10 मिनिटे प्रीहीट होण्यासाठी पातेले ठेवलेलं आहे। पातेल्यामध्ये जाळी ठेवून दिलेली आहे। त्याच्यावरती मी जो आपला केक टिन आहे आता तो ठेवून देणार आहे। हा मला 1 पाऊंडचा केक बनवून द्यायचा आहे। फक्त 20 मिनिटामध्ये जो आपल्याला केकसाठी लागणारा स्पंज आहे तो इथे बेक होणार आहे। आता आपण याला झाकण लावून देऊयात। तोपर्यंत आपण आपली क्रीम वगैरे बनवून घेऊयात। इथे मी क्रीम बनवून रेडी केलेले आहे आणि आपला जो केक आहे तो सुद्धा छान असा बेक झालेला आहे। फक्त 20 मिनिटामध्ये त्याच्या छान अशा लेयर्स सुद्धा मी कट करून घेतलेल्या आहेत आणि इथे बघू शकता क्रीम सुद्धा किती छान अशी आपली बनवून रेडी झालेली आहे। या क्रीममध्ये मी थोडंसं इमल्शन वापरणार आहे, त्याने आपल्या केकची टेस्ट सुद्धा खूप छान लागते। आता मी इथे अर्धी वाटी होईल इतकं पाणी घेतलेलं आहे आणि 2 चमचे पायनॅपल क्रश त्यात टाकून मिक्स केलेला आहे। आपण आता इथे अर्धा किलोचा बेस घ्यायचा आहे। त्याच्यावरती मी थोडीशी क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे आणि इथे मी पहिली लेयर सेट केलेली आहे। पहिल्या लेयरला छान असं सोक करून घेतलेलं आहे। तुम्ही अशा पद्धतीने ब्रशच्या मदतीने छान असं सोक करून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही सोक करून घ्याल तेवढी आपल्या केकची टेस्ट वाढणार आहे। इथे मी क्रीमची लेयर लावून घेणार आहे आणि पॅलेट नाईफच्या मदतीने आपल्याला इथे सगळीकडे क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे। सोबतच जी साईडला क्रीम आहे ती सुद्धा छान अशी स्प्रेड करून घ्यायचं आहे। याने काय होतं, सोबतच आपलं क्रम कोटिंग सुद्धा होतं आणि क्रीम सुद्धा छान अशी लागली जाते। इथे आपण पायनॅपल क्रश 2 चमचे होतील इतकं टाकून घ्यायचं आहे। याला सुद्धा पॅलेट नाईफच्या मदतीने सगळीकडे छान असं पसरवून घ्यायचं आहे। मी इथे मालास कंपनीचं क्रश वापरलेलं आहे। कोणत्याही कंपनीचं तुम्ही क्रश वापरू शकता। अशा पद्धतीने इथं आपलं जे क्रश आहे ते छान असं स्प्रेड करून झालेलं आहे। इथे आपण आता दुसरी लेयर सेट करून घेऊयात। दुसरी लेयर सुद्धा छान अशी सोक करून घ्यायची आहे। जितकं सोकिंग कराल तितकं चांगलं आहे। मैत्रिणींनो, तसेच चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर माझे व्हिडिओ नक्की बघा। आणखी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। तुम्हाला काही शिकायला भेटत असेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि फक्त बघून हे करू नका, शिकण्याचा सुद्धा प्रयत्न करा। कारण आपल्या घरी वर्षातून भरपूर असे बर्थडे येतात। हरकत नाही, आपण बिझनेस नाही केला तरी पण आपण घरच्या घरी तरी आपले जे केक आहेत ते करून बर्थडे सेलिब्रेट करू शकतो। आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। चला तर मग इथे मी दुसरी लेयर सुद्धा सोक करून घेतलेली आहे। वरती पायनॅपल क्रश सुद्धा स्प्रेड करून झालेला आहे। आता आपण इथे आपली तिसरी लेयर सेट करून घेऊयात। तिसरी लेयर सेट करताना नेहमी जी आपली बेक केलेली खालची लास्टची लेयर असते तीच केली पाहिजे। त्याने काय होतं, आपल्या केकचं जे फिनिशिंग आहे ते खूप छान असं येतं। हे मी नेहमीच सांगत असते माझ्या व्हिडिओमध्ये। तर अशा पद्धतीने बघू शकता आपला केक इथे रेडी झालेला आहे आणि आता आपण याचं साईडने सुद्धा छान असं आयसिंग करून घेणार आहोत। सुरुवातीला आपल्याला सगळीकडे छान असं क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे। याने काय होते, आपल्या केकला जेव्हा आपण फायनल आयसिंग करतो त्यावेळी एकदम करायला सोपे जाते। जे छोटे छोटे केकचे क्रम्स असतात ते अजिबात चिकटून येत नाही, म्हणून तर क्रम कोटिंग करणं खूप गरजेचं आहे। इथे माझ्या केकचं क्रम कोटिंग करून झालेलं आहे। बघू शकता मी सगळीकडे एकदम पतलीसी लेयर देऊन असं क्रम कोटिंग करून घेतलेलं आहे। आता आपण याचं फायनल आयसिंग करून घेऊयात। इथे तुम्ही बघू शकता आजकाल जो ट्रेंडमध्ये चाललेला आहे, क्रीममध्ये कलर न वापरता केकला कलर कसा करायचा त्याची पद्धत मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। इथे मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेली आहे। नेहमी आपल्याला आयसिंग करताना अशा पद्धतीने क्रीम पायपिंग बॅगमध्येच भरून घ्यायची आहे। त्याने काय होतं, आपल्या केकचं जे फिनिशिंग आहे ते खूप छान येतं आणि एक्स्ट्राची जी क्रीम असते ती अजिबात केकवरती लागत नाही। म्हणून असं करणं खूप गरजेचं आहे। ही एकदम सोपी ट्रिक आहे, नक्की करून बघा। अशा पद्धतीने मी सगळीकडे क्रीम अशी छान अशी लावून घेतलेली आहे।
बघू शकता सगळीकडे माझी क्रीम लावून झालेली आहे। थोडीशी आता आपण वरती सुद्धा क्रीम लावून घेऊयात आणि आपल्याला पॅलेट नाईफच्या मदतीने अगोदर सगळीकडे क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे। सगळीकडे क्रीम स्प्रेड करून झाल्यानंतर आपल्याला साइडने सुद्धा छान अशी क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे। इथे मी सगळीकडे क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे। पॅलेट नाईफने सुद्धा सगळीकडे पॅलेट नाईफ फिरवून घेतलेला आहे। आता आपल्याला स्क्रॅपरचा वापर करायचा आहे। स्क्रॅपरने छान असं आपल्या केकचं पहिलं फिनिशिंग करून घ्यायचं आहे। स्क्रॅपर नेहमी हलक्या हाताने एकाच ठिकाणी धरून ठेवायचा आहे आणि टर्न टेबल एका हाताने हळूहळू आपल्याला फिरवायचं आहे। थोडंसं सुरुवातीला प्रॅक्टिस करताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे। एकदा का जर तुमच्या हाताखालून 2-3 केक बनून गेले की तुम्हालाही थोडासा अंदाज लागेल आणि अशा पद्धतीने परफेक्ट असं आयसिंग तुम्हीही करू शकाल आणि अशा पद्धतीने तुम्ही केकसुद्धा रेडी करू शकाल। त्यामुळे घाबरायचं नाही, प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे। आपला केक आयसिंग करून रेडी झालेला आहे। आता आपण इथे ब्लू कलरमध्ये या केकला छान असं आयसिंग करून घेणार आहोत। इथे मी पॅलेट नाईफवरती 2-3 ड्रॉप ब्लू कलरचे घेतलेले आहेत आणि असं टॅप टॅप करून घेत आहे। बघू शकता आपल्याला सगळीकडे असं टॅप टॅप फक्त कलर करून घ्यायचा आहे। ही जी ट्रिक आहे ती खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, याचा आजकाल खूप ट्रेंड आहे। बघू शकता आपण क्रीममध्ये कलरचा वापर न करता सुद्धा आपल्या केकला कलरमध्ये आपण बनवू शकतो। इथे मी स्क्रॅपरवरती थोडासा कलर टाकून घेतला होता आणि स्क्रॅपर फिरवून घेतलेला आहे। त्यामुळे साईडला बघू शकता किती छान असा आपला कलरसुद्धा स्प्रेड झालेला आहे। आता आपण वरती सुद्धा सगळीकडे कलर पॅलेट नाईफच्या मदतीने असा स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि अजून एक वेळ आपल्याला स्क्रॅपर असं छान असं फिरवून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपल्या केकचं फिनिशिंग येणार नाही तोपर्यंत आपल्याला हलक्या हाताने असं फिरवत राहायचं आहे। इथे माझं छान असं फिनिशिंग बनवून रेडी झालेलं आहे, बघू शकता। आता मला इथे लाईट पिंक कलरमध्ये याच्यावरती डिझाईन बनवायची आहे। त्याच्यासाठी मी इथे पिंक कलरचे 2 ड्रॉप टाकून क्रीम बनवून घेतलेले आहे। एकदम लाईट कलर मला बनवायचा आहे। इथे बनवून रेडी झालेला आहे। नूरचं N1 नोझल मी इथे घेतलेलं आहे। त्याला आपण पायपिंग बॅगमध्ये टाकून जी आपली क्रीम आहे ती सुद्धा टाकून घेतलेली आहे। आपण या क्रीमने या केकवरती डिझाईन बनवणार आहोत। बघू शकता किती छान असे फ्लावर्स बनून रेडी होत आहेत। अशाच पद्धतीने सगळीकडे मी अशी डिझाईन बनवून घेणार आहे। इथे आपली डिझाईन सगळीकडे बनवून रेडी झालेली आहे, बघू शकता। आणि सोबतच आपल्याला बॉर्डर सुद्धा काढून घ्यायची आहे। याच कोणाचा वापर करून मी इथे खाली सुद्धा डिझाईन बनवून घेणार आहे। इथे या केकची डिझाईन बनवून झालेली आहे। आता खालची जी बॉर्डर आहे ती सुद्धा मी बनवून घेणार आहे। बघू शकता किती छान अशी बॉर्डर सुद्धा बनवून आपली इथे रेडी झालेली आहे। तर हा बघा किती सोप्या पद्धतीने आपण क्रीममध्ये कलरचा वापर अजिबात न करता किती छान अशा पद्धतीने केक डेकोरेट केलेला आहे, बघू शकता। आता आपण याच्यावरती थोडेसे व्हाईट कलरचे मोठे मोठे स्प्रिंकल्स असतात ते ठेवून देणार आहोत। याने आपल्या केकचा लुक खूप छान असा दिसणार आहे। इथे मी सगळीकडे एक एक असं स्प्रिंकल्स ठेवून देणार आहे। आता मी छोटे स्प्रिंकल सिल्वर कलरमध्ये आहेत ते सुद्धा घेतलेले आहेत। ते आपल्याला असे साईडने सगळीकडे टाकून घ्यायचे आहेत, बघू शकता। अशा पद्धतीने आपण डेकोरेशन केल्यामुळे किती छान असा आपल्या केकला लुकसुद्धा आलेला आहे आणि किती छान असा केक आपला फक्त 1 तासामध्ये बनून इथे रेडी झालेला आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। एक वेळ प्रॅक्टिस करण्याची गरज आहे, जास्त काही याला लागत नाही, खूप सोपा आहे केक बनवणं। आता मी इथे डस्ट घेतलेला आहे। डस्ट सिल्वर कलरमध्ये आहे। असा आपल्याला पंप भेटतो, त्या पंपामध्ये आपल्याला हे डस्ट टाकून घ्यायचं आहे आणि असं फक्त स्प्रे करायचा आहे। याने आपल्या केकला खूप छान असा लुक येतो, बघू शकता किती छान असं एकदम चमकीला असा लुक आलेला आहे। इथे आपला केक बनवून रेडी झालेला आहे।
केक तर छान रेडी झालेला आहे। आता आपण या केकचे वजन करून बघूयात। इथे 544 ग्राम इतकं वजन झालेलं आहे। हरकत नाही, आपल्याकडून थोडं एक्स्ट्राच गेलं पाहिजे, कमी पडता कामा नये। अशा पद्धतीने मी इथं 1 तासामध्ये हा केक बनवून रेडी केलेला आहे आणि कस्टमरला द्यायचं सुद्धा आहे। इथे मी पॅक करून सुद्धा ठेवणार आहे, कारण मला फोन आला होता, थोड्याच वेळात ते घेण्यासाठी येणार आहेत। तसेच जर तुम्ही जिथे राहत असाल तिथे आसपास अशा पद्धतीने कोण केक सेल करत असेल, होम बेकर्स खूप मेहनतीने आणि खूप स्वच्छ असं पद्धतीने केक बनवतात, त्यामुळे मला तर असं वाटतं बेकरीमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही त्यांच्याकडूनच केक घेतले पाहिजेत।